आपलं लग्न धूमधडाक्यात व्हावं अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते। मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या लेकरांना हे स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्यही उरत नाही। मात्र सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनने गरिबांचं लग्न धूमधडाक्यात लावून देण्याचा वसा उचललाय आणि गेल्या 11 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम अखंड सुरू आहे। यंदा लोकमंगलच्या मंडपामध्ये 111 जोडप्यांचं शुभमंगल सावधान पार पडलं। हा सगळा थाटमाट पाहून मंत्री किंवा उद्योगपतींच्या घरातल्या लग्नाची तयारी सुरू आहे असं कुणालाही वाटेल। मात्र ही तयारी बड्या घरातल्या लग्नासाठी नव्हे तर शेकडो गोरगरीब कुटुंबातल्या शुभमंगलासाठी सुरू आहे। सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशननं यावर्षी सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। यंदा लोकमंगलच्या मंडपात तब्बल 111 जोडपी विवाहबद्ध झाली। गरिबी दूर करण्यासाठी, सामान्य लोकांना कर्जामध्ये न अडकण्यासाठी, सामान्य कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, लाचारी जीवन न जगण्यासाठी, स्वतःच्या मुलामुलीच्या लग्नासाठी जमीन न विकण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। सर्वांनी विचार परिवर्तन करून सर्वांनी सामुदायिक विवाहामध्ये लग्न करावं। सामूहिक विवाह सोहळा असला तरी तयारीत कुठलीच कमतरता सोडण्यात आली नव्हती। एकाच वेशातल्या 111 जोडप्यांचं मोठ्या थाटामाटात स्वागत झालं। रीतिरिवाजांप्रमाणे विवाह संपन्न झाल्यावर पाहुण्यांनी बुंदीच्या जेवणावर तावही मारला। आणि बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून आम्ही इथे ही टीम कार्यरत ठेवतो। तीन शिफ्टमध्ये आपण महिलांना काम देतो इकडे आणि 100-100ची एक टीम केली जाते। पूर्णपणे जेवणाचा सेक्शन इथं महिला विभाग पूर्णपणे हँडल करतात आणि ते करत असताना ते पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला माता अन्नपूर्णाची पूजा करतो। वरातीशिवाय विवाह सोहळा पूर्ण होणार कसा म्हणून सर्व वधूवरांची वरातही काढण्यात आली। प्रत्येक जोडप्यासाठी एक रिक्षा सजवण्यात आली होती। लोकमंगल फाउंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं यंदाचं 11वं वर्ष आहे आणि आतापर्यंत 2247 जण विवाहबद्ध झालेत। आज आपण इथं बघतोय की ज्या पद्धतीने भोजन व्यवस्था 1 लाख लोक जेवतील अशी ही व्यवस्था या ठिकाणी मांडलेली आहे। या लोकमंगल फाउंडेशनचा जो उद्देश आहे हा विवाह सोहळा करण्याचा, समाजातली गरिबी दूर व्हावी, लोक कर्जबाजारातून मुक्त व्हावे हा उद्देश ठेवून आज लोकमंगल फाउंडेशन हे कार्य उभं करत आहे। नैसर्गिक संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही। अशातच थाटामाटात लग्न करणं त्याला परवडणारं सुद्धा नाहीये। मात्र लोकमंगलनं पुढाकार घेत गोरगरिबांच्या विवाहाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। या उपक्रमाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे। सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।